हॅलो फ्रेंड्स, आज आपण विज्ञानमधील 18वा धडा परिसंस्था म्हणजेच इकोसिस्टीम बघणार आहोत. मित्रांनो, मागील 6 वर्षांमध्ये विचारले जे प्रश्न आहेत तर 19-20 ते 23-24 मध्ये प्रत्येकी एक प्रश्न विचारले, तर 18-19 या वर्षात 2 प्रश्न विचारले, म्हणजे 6 वर्षात एकूण 7 प्रश्न विचारलेले आहेत. मग आता मित्रांनो, आपल्याला एक लगेच अंदाज येतो की इथे 1 गुणांचा प्रश्न विचारला जातो. प्रकरण अतिशय सोपे आहे आणि शॉर्ट मध्ये देखील आहे, डिस्क्रिप्टिव्ह आहे. आपण सुरुवात करूयात इकोसिस्टीमला. आता बघा, इकोसिस्टीम म्हणजेच काय, तर सजीव आणि त्यांचा अधिवास म्हणजेच काय, आपण त्याला म्हणणार की ते कुठे राहतात किंवा पर्यावरणीय घटक यांच्यात परस्पर संबंध. आता पर्यावरणीय घटक जर बघितलं तर यामध्ये जैविक आणि अजैविक असे 2 प्रकारचे घटक येतात. जैविक म्हणजेच काय, तर जे लिव्हिंग आहेत, म्हणजे प्राणी असतील, वनस्पती असतील, मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीव असतील. आणि अजैविक घटक आपल्याला पुढे देखील बघायचं आहे, ज्यामध्ये हवा येते, पाणी आहे, माती आहे, सूर्य आहे, तर यांचा अजैविक घटकांमध्ये समावेश होतो. पुन्हा आपण इकोसिस्टीम म्हणजे काय ते जरा बघूयात. तर सजीव आहेत, अधिवास म्हणजे कोठे राहतात, किंवा पर्यावरणीय घटक म्हणजे जैविक आणि अजैविक घटक यांच्यामधील अंतरक्रिया, आणि या अंतरक्रियेमधून जे एक वैशिष्ट्यपूर्ण आकृतिबंध तयार होतो याला परिसंस्था म्हणतात. सुरुवातीला कदाचित लक्षात आलं नसेल तर आपण पुढे या चार्टकडे जाऊयात. आता परिसंस्थेचे 2 पार्ट केलेत, मगाशी म्हटल्याप्रमाणे जैविक आणि अजैविक. तर अजैविक म्हणजे आपण त्याला म्हणतोय नॉन लिव्हिंग थिंग्स, ओके, आणि जैविक मध्ये आलं लिव्हिंग थिंग्स. तर असे 2 प्रकार आहेत. अजैविक मध्ये भौतिक घटक येतात आणि रासायनिक घटक, भौतिक घटक आणि रासायनिक घटक. आता भौतिक घटकामध्ये मगाशी मी म्हटल्याप्रमाणे हवा आहे, पाणी, बाष्प, खनिजे, मृदा म्हणजे भूरचना, मृदा म्हणजेच भूरचना, आणि एक सूर्यप्रकाश, तर यांचा त्यामध्ये समावेश होतो. आणि हे घटक मेनली लिव्हिंग थिंग्सशी रिलेटेड आहेत. आता रासायनिक घटक थोडा अजून आपण डीपमध्ये जाऊयात, ज्याच्यामध्ये असेंद्रिय आणि सेंद्रिय. तर असेंद्रियमध्ये हे काही मूलद्रव्य आहेत जे आपल्या शरीरात देखील महत्त्वाचे आहेत, आणि हे सेंद्रिय पदार्थ आहेत ज्यामध्ये प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ यांचा समावेश होतो. पुन्हा एकदा आपण चार्टमधला अर्धा पार्ट बघूयात. अजैविक घटक ज्याच्यामध्ये भौतिक घटक, रासायनिक घटक, रासायनिकचे असेंद्रिय ज्याच्यामध्ये मूलद्रव्य येतात, आणि सेंद्रियमध्ये जे आपल्या आतमध्ये न्यूट्रिएंट्स, पोषतत्व गरजेचे असतात, ज्यामध्ये प्रथिने, कर्बोदके आणि स्निग्ध. परंतु मित्रांनो, आपल्याला या पार्टमध्ये, चॅप्टरमध्ये जैविक घटकाचाच मोस्ट ऑफ स्टडी करायचा आहे. तर आता इथे प्रश्न काय विचारला जाऊ शकतो, तर भौतिक घटक कोणते, किंवा खालीलपैकी कोणता भौतिक घटक नाही, किंवा वेगळा घटक निवडा, अशा प्रकारचे इथे प्रश्न विचारले जाऊ शकतात. मला असं वाटते तुम्ही सगळ्याच प्रश्नांसाठी इथे आता तयार होत आहात. चला पुढे बघतोय आपण. जैविक घटक म्हणजेच लिव्हिंग थिंग्स. आता इथे 2 पार्ट केलेत, ज्यामध्ये स्वयंपोषी आहेत आणि परपोषीमध्ये आहेत. तर परपोषीमध्ये भक्षक पण येतात आणि विघटक पण येतात, आणि स्वयंपोषीमध्ये उत्पादक येतात. जैविकचे 3 प्रकार: उत्पादक, भक्षक आणि विघटक. आता उत्पादक म्हणजे सर्व प्रकारच्या हिरव्या वनस्पती आल्या, ओके, हे उत्पादक आहेत. त्यानंतर भक्षकमध्ये प्राणी येतात, आणि प्राण्यांमध्ये प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय यांचं आपण डीपमध्ये पुढे स्टडी करूयात. त्याचबरोबर आपण 7th स्टँडर्डमध्ये देखील बघितलेलं आहे. आता विघटकांमध्ये सूक्ष्मजीव येतात. फक्त पुढे कोणाचं, प्राण्यांचे 3 पार्ट झाले: प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक आणि तृतीय भक्षक. चला पुढे बघूयात आपण. आता बघा, आपण मगाशी सेंद्रिय आणि असेंद्रिय बघितलं. तर सेंद्रिय पदार्थांचे प्रथिने, कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ. पुन्हा असेंद्रियमध्ये, ओके, ज्यामध्ये हायड्रोजन, ऑक्सिजन, कॅल्शियम, लोह, सोडियम, पोटॅशियम या पोषक द्रव्यांमध्ये रूपांतर करतात, आणि त्यांना विघटक म्हणतात. आता इथे एक आपल्याला कळलं, विघटक म्हणजे सेंद्रिय पासून असेंद्रिय. पुन्हा आपण जरा थोडं मागे जातोय. हे सेंद्रिय आहेत आणि हे असेंद्रिय आहेत.
मग या सेंद्रिय पदार्थांचं असेंद्रिय आणि ते कोण काम करतात? विघटक करतात. आता आपण परिसंस्थेची जी काही रचना आहे त्याच्या संदर्भात म्हणजेच इकोसिस्टीमचा एक स्ट्रक्चर बघूयात. ओके, चला. अजैविक घटक हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता यांचा त्यामध्ये समावेश होतो. आता बघा, एक बारकाईने आपण हे वाक्य जरा बघूयात. परिसंस्थेत कोणते सजीव जगू शकतील आणि त्यांची संख्या किती असावी हे परिसंस्थेतील अजैविक घटकांवर अवलंबून असते. इथे एक गाळलेली जागा आपल्याला मिळाली. परिसंस्थेतील कोणते सजीव जगू शकतील आणि त्यांची संख्या किती असावी ही त्या परिसंस्थेतील अजैविक घटकांवर ठरते. आता याचं एक आपण उदाहरण घेऊयात की समजा आपली एक परिसंस्था आहे. आपण जगण्यासाठी जर तापमान खूप जास्त वाढले, पाण्याचा अभाव असेल तर आपली संख्या निश्चितपणे तिथे कमी होऊन जाईल. म्हणजेच असा अजैविक घटकांचा जैविक म्हणजे सजीवांवर परिणाम होतो. पुढे बघतोय आपण, सजीव घटकाच्या सभोवतालच्या अजैविक घटकावर परिणाम असतो, त्यामुळे त्याचा परिणाम परिसंस्थेतील इतर सजीवांवरही होतो. केवळ आपल्यावरच होईल असं नाही, तर इतरही त्याच्याशी संबंधित सजीवांवर त्याचा परिणाम होतो. सजीवाचे परिसंस्थेतील इतर सजीवांच्या संदर्भातील स्थान व तो बजावत असलेली भूमिका याला निश म्हणतात. परिसंस्थेतील इतर सजीवांच्या संदर्भात, कारण मी मगाशी म्हटलं की एकमेकांमधील परस्पर संबंध असतो. ओके, परस्पर संबंध असतो आणि हा परस्पर संबंध त्यांच्यात आंतरक्रिया चालू असते. मग आता पुन्हा बघा, परिसंस्थेतील सजीवांच्या संदर्भातील स्थान व तो बजावत असलेली भूमिका याला म्हणतात निश. म्हणजे इथे एक तुमचं गाळलेली जागा तयार झाली की निश कशाला म्हणतात किंवा खालीलपैकी परिसंस्थेतील इतर सजीवांच्या संदर्भातील स्थान व तो बजावत असलेली भूमिका याला टिंबटिंब म्हणतात. मग आता याचं एक आपण उदाहरण बघूयात. मग आता सूर्यफुलाचे झाड आहे, तो हवेमध्ये ऑक्सिजन काय करतो? उत्सर्जित करतोय. म्हणजे O2 सगळ्यांनाच हवं असतं. त्याचबरोबर मधमाशा, मुंग्या इत्यादी कीटकांसाठी अन्न व आसरा पुरवतोय. म्हणजे यांना अन्न पण देण्याचं. म्हणजे सूर्यफुलाचे परिसंस्थेमध्ये स्थान काय आलं तर ऑक्सिजन तो देण्याचं पण काम करतो. त्याचबरोबर मधमाशा, मुंग्या इत्यादी कीटकांसाठी अन्न पण देतोय. ओके, आता आपण हा जो परस्पर संबंध आहे थोडा चेनमध्ये बघूयात. चेन म्हणजे साखळीच्या स्वरूपात आपण बघतोय. आता आपण साखळी सुरू करूयात अजैविक घटकांपासून. पोषक द्रव्य घेतले, सौर ऊर्जा, त्यानंतर CO2, कार्बन डायऑक्साईड म्हणजेच नत्र आहे, म्हणजे काही लागणारी खतं वगैरे आहेत, पाणी आहे आणि खनिजे आहेत. हे अजैविक घटक. ओके, आणि या अजैविक घटक कोणाला मिळाले? ते जैविक घटक म्हणजेच वनस्पतीला मिळाले. इथे वनस्पती काय काम करणार आहे? उत्पादकाचं काम करणार आहे. पण या सगळ्यांमधून बघा एक ॲरो दाखवले आपल्याला, उष्णता उत्सर्जित होते. पण हे वनस्पती ज्यावेळेस उत्पादक म्हणजे अन्न तयार करण्याचं काम करतात ती प्रकाश संश्लेषण प्रक्रिया आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं आवश्यक आहे. मग आता बघा, जैविक घटकापासून वनस्पतीमध्ये रूपांतर होतं आणि या वनस्पतीपासून प्राणी अन्न ग्रहण करतात. म्हणजे पुन्हा जैविक घटक त्याच्यावर डिपेंड आहेत. मग प्राथमिक झालं, द्वितीय झालं आणि तृतीय झालं. हे जैविक घटक तिथे महत्त्वाचे आहेत. आणि मग प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय यांचं विघटन होऊन, म्हणजे मोस्ट ऑफ तृतीय भक्षक आहे, याचं विघटन होऊन सूक्ष्मजीव त्याचं मगाशी म्हटल्याप्रमाणे सेंद्रियचं असेंद्रियमध्ये रूपांतर करतात. ओके, आणि ही जे चक्र आहे हे याप्रमाणे चालू असतं. पुन्हा जे काही असेंद्रिय पदार्थ आहेत ते पुन्हा इकडे अजैविक घटकांना मिळालं आणि ही जी प्रक्रिया आहे ती कंटिन्यू चालू असते. म्हणजे ही एक परस्पर संबंध आहे, आंतरक्रिया आहे, हे चालू राहणं गरजेचं आहे. ओके, तर आपण पुढे अजून जातोय, परिसंस्थेबद्दल अजून डिटेलमध्ये बघतोय. तर पृथ्वीवर विविध प्रकारच्या परिसंस्था आहेत. प्रत्येक ठिकाणची परिसंस्था वेगळी असते आणि इथे मी रिमार्क करेन, जंगल, तळे, सागर, नदी
या परिसंस्था आहेत, पण ते कशावर डिपेंड आहे तर त्यांचा आकार काय आहे, स्थान आहे, हवेची स्थिती, वनस्पती आणि प्राणी प्रकार. अजून आपण थोडा डिटेलमध्ये जाऊयात. आता थोडं परिसंस्था कळली असेल तुम्हाला. विविध प्रकारच्या परिसंस्था आहेत, एकच नाही. आणि ते कशावर आहे, जंगल आहे, तळे आहे, सागर आहे, नदी आहे, त्यानंतर डोंगर असेल, म्हणजेच त्याचा आकार, स्थान, हवेची स्थिती, वनस्पती, प्राणी प्रकार यांच्यावर डिपेंड आहेत. आणि छोट्या छोट्या परिसंस्था आपण पूर्णपणे एकमेकांपासून वेगळा करत नाहीत. त्यांचं एकमेकांशी कसं रिलेशन राहतं आपण या पॅराग्राफमध्ये बघतोय. एका विशिष्ट स्वरूपाची परिसंस्था बऱ्याच मोठ्या क्षेत्रात तयार होते आणि या परिसंस्थांना काय म्हणतो आपण, बायोम्स म्हणतोय. रिपीट, विशिष्ट स्वरूपाची परिसंस्था बऱ्याच मोठ्या क्षेत्रात तयार होते, त्याला आपण बायोम्स म्हणतो. आता हे जे बायोम्स आहे याच्यामध्ये जर आपण बारकाईने विचार केला तर समजा वाळवंटाचा भाग आहे, मग ती वाळवंटातील परिसंस्था झाली. आणि त्याच्यामध्ये जर आपण बोललो की बर्फाळ प्रदेशात राहणारे प्राणी वाळवंटामध्ये येऊ द्यात, तर ते शक्य होईल का, नाही होणार. मग प्रत्येकाची परिसंस्था, तिथला अधिवास, तिथलं हवामान हे सगळं विभिन्न आहे, म्हणून तेथे त्या प्रकारचे प्राणी, वनस्पती म्हणजे जैविक अजैविक घटक राहतात. आता सगळ्यात महत्त्वाचं, पृथ्वी स्वतः एक विस्तीर्ण परिसंस्था आहे ज्याच्यावर लिव्हिंग थिंग्स आहेत आणि मेनली 2 पार्ट केलेले आहेत त्याचे, भूपरिसंस्था आणि जलीय परिसंस्था. यातली आपल्याला माहिती आहे की जलीय परिसंस्था ही सगळ्यात मोठी आहे. ओके, मग आता तुम्हाला बायोम्स म्हणजे काय कळलं आणि त्यात 2 पार्ट केलेत. अजून त्याच्या आपण डीपमध्ये जाणार आहोत. तत्पूर्वी आपण मागे वळून पाहताना इथे आपले प्रश्न काही तयार होत आहेत. तर 1930 मध्ये पर्यावरणाच्या भौतिक आणि जीवशास्त्रीय घटकांच्या परस्पर संबंधाचा विचार एका शब्दात कसा व्यक्त करता येईल, तर राय क्लॅफहॅम यांनी इकोसिस्टीम असं म्हटलं गेलं. कधी, 1930. कशाच्या संदर्भात, पर्यावरण, भौतिक आणि जैवशास्त्रीय जे घटक आहेत यांचा परस्पर संबंध. 1930 मध्ये इकोसिस्टीम असं संबोधलं गेलं. पण त्याच्यानंतर क्लॅफहॅमचे जे सहकारी आहेत A.G. टान्सले यांनी 1935 मध्ये त्यांना जैविक समुदाय असं म्हटलं, म्हणजे त्याला आपण बायोटिक कम्युनिटी असे नाव दिले. ओके, तर हे 1 मार्कासाठी इथे प्रश्न तयार होत आहेत. 2 प्रश्न इथे तयार होऊ शकतात. तुम्ही लेक्चर संपल्यानंतर लगेचच तयार करा. पुढे जातोय आपण. आता बघा, इथे पहिला आहे भूपरिसंस्था. यामध्ये बघा, गवताळ प्रदेशातील परिसंस्था, सदाहरित जंगल तेथील परिसंस्था, उष्ण वाळवंटी परिसंस्था, बर्फाळ, तैगा, विषुवृत्तीय, अशा ह्या मोठ्या परिसंस्था आहेत. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर, आपण एखादा तलाव आहे तर त्या तलावातील परिसंस्था होऊ शकते का? तर हो, डेफिनेटली होऊ शकते, पण ती अगदी छोटी परिसंस्था आली. त्याच्यामध्ये असणारे वनस्पती, त्याच्यातले जे काही मासे आहेत, जलचर आहेत, ते त्यांचं एक विश्व तयार झालं, म्हणजे ती एक छोटी परिसंस्था आहे. तर ह्या आपल्याला मोठ्या परिसंस्थेचा अभ्यास इथे करायचा आहे. पुन्हा बघा, गवताळ प्रदेश, सदाहरित, उष्ण वाळवंट, बर्फाळ, तैगा, विषुवृत्तीय. इथे आपल्याला कदाचित निगेटिव्ह म्हणजेच नकारार्थी नो वाले प्रश्न विचारू शकतात. नो मीन्स काय, की खालीलपैकी कोणती भूपरिसंस्था नाही, आणि हे इथे 5 पैकी कुठले तरी 3 वापरलेले असतील, चौथा काहीतरी वेगळा पर्याय असेल. म्हणजे मित्रांनो, तुम्ही जर बारकाईने विचार केला तर खूप प्रश्न निर्मिती करू शकता आणि आपण इथे जे लेक्चरला घेतोय तेच तुम्हाला परीक्षेला देखील विचारलं जाऊ शकतं. चला, आपण सुरुवात करतोय गवताळ प्रदेशातील परिसंस्था, ग्रासलँड. ओके, आता बघा, गवताळ प्रदेशामध्ये काय असतं की पावसाचे प्रमाण आहे ते मोठमोठी झाडं जे आहेत ते वाढवण्यासाठी पुरेसे नसते. पावसाचे प्रमाण कमी असते, मोठमोठी झाडे तिथे होत नाही, पुरेसे नसते, आणि मग काय होतं, गवताळ प्रदेश तयार होतो. मग या प्रकारच्या परिसंस्थांमध्ये गवताची मोठ्या प्रमाणात वाढ होते.
मग गवताचीच वाढ होते, मोठी झाडे नाही, मोठा उन्हाळा असतो तिथे आणि पाऊस मात्र कमी असतो, म्हणून इथे खुरट्या वनस्पतींची वाढ होते. आणि इथे बघा शेळी, मेंढी, जिराफ, झेब्रा, हत्ती, हरिण, चितळ, वाघ, सिंह सगळ्याच प्रकारचे प्राणी इकडे आपल्याला बघायला मिळतात. ओके, आणि विविध पक्षी, कीटक पण सजीव येथे असतात. थोडं अजून आपण डिटेल जाऊयात. गवताळ प्रदेशातील परिसंस्थेमध्ये उत्पादक कोण, प्राथमिक भक्षक कोण, द्वितीय भक्षक आणि तृतीय आणि विघटक असं आपल्याला बघायचं आहे. मग आता इथे बघा, इथे एक प्रश्न विचारला गेलेला आहे. मग हे चार्ट पण IMP आहेत. मग आता प्रश्न काय होता, तर बघा मित्रांनो, प्रश्न काय आहे, गवताळ प्रदेशातील टिंबटिंब वनस्पती होय. मग आता साग आहे, कुसळी आहे, देवदार आहे, चंदन आहे. मग इथे बघा कुसळी, गाजर गवत, हरळी हे गवताळ प्रदेशातील वनस्पती आहे. मग इथे कुसळी आपल्याला माहिती असेल तर आपण बरोबर उत्तर देणार, किंवा साग, देवदार, चंदन हे आपल्याला पुढे बघायला मिळेल की नेमकं याच्यातलं ऑड मॅन म्हणजे वेगळा घटक पण आपल्याला इथे प्रश्न तयार करता येऊ शकतं. बघा अगदी सिंपल प्रश्न इथे विचारलेत, पण आता पुन्हा मी इकडे येतोय की प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक, विघटक यांची देखील आपल्याला नाव माहिती असणं गरजेचं आहे. फरक फारसं वेगवेगळ्या जे बायोम्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला फरक जास्त दिसणार नाही काही प्राण्यांमध्ये, परंतु जे उत्पादक आहेत ते प्रत्येकामध्ये वेगळे आहेत. आता इथे बघा गाय, हरिण, ससा आणि लेप्टोकॉर्सिया. द्वितीयमध्ये येणार साप, पक्षी, कोल्हा, लांडगा. तृतीयमध्ये येणार सिंह, तरस, गिधाड, घार. आणि विघटकमध्ये फ्युजेरियम आणि ॲस्परजिलस. आता थोडं मी पुढे लगेचच जातोय की पुढे उत्पादक कोणाचं आहे, जंगलातील परिसंस्था. ओके, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक हे जंगल असतील आणि तुमचं गवताळ प्रदेशातील असेल, हे दोघांमध्ये थोडंफार प्रमाणात सारखे दिसतं. त्याचप्रमाणे ॲस्परजिलस म्हणजे विघटक देखील प्राण्यांसाठी सारखेच आहेत, फक्त फरक पडला तुमच्या उत्पादकांमध्ये. या पुन्हा इकडे, तर आपल्याला येथे बारकाईने स्टडी करावं लागेल ते देखील उत्पादकांचं. चला पुढे जातोय. आपल्याला माहीत आहे का तुम्हाला, दुधवा हे उत्तर प्रदेशमधील जंगल आहे. 1.5 शतकापूर्वी, 150 वर्षापूर्वी साधारणतः पकडा की एक शिंगी गेंड्याचे मोठे वसतिस्थान होते, परंतु शिकारी खूप झाल्या आणि तेथील हे जे काही प्राणी आहेत ते नामशेष झाले. परंतु 1 एप्रिल 1984 रोजी गेंड्यांचे पुनर्वसन कोठे करण्यात आले, तर दुधवा या जंगलामध्ये. ओके, प्रश्न तयार झाले इथे. सर्वप्रथम 27 चौरस मीटर गवताळ प्रदेश व वने ज्यात 12माही जलस्रोत आहेत आणि 2 निरीक्षण केंद्र त्याच्यामध्ये तयार करण्यात आले. तर हे सगळं कशा संदर्भात आपण माहिती बघितली, तर गवताळ प्रदेशाच्या संदर्भातील. ओके, आता ही एक परिसंस्था झाली. आता आपण दुसऱ्या परिसंस्थेकडे जातोय, जंगलातील परिसंस्था. मग आता ही निसर्गनिर्मित परिसंस्था आहे आणि याच्यामध्ये मोठ्या प्रकारचे वृक्ष असतात, त्यामुळे थोड्याफार प्रमाणात प्राणी हे गवताळपेक्षा वेगळे राहणार आहेत. थोड्या प्रमाणात, ज्यामध्ये सेंद्रिय, असेंद्रिय घटक असतील. हवामान, तापमान, पर्जन्यमान हे घटक आधी आपण गवताळ बघितलं त्याच्यापेक्षा हे वेगळं असेल. दोघांमध्ये बघा ना, आता हा तुम्ही झाडं वगैरे अनेक वेळा बघितलेले आहेत आणि गवताळ याच्यात आपल्याला फरक बघायला मिळेल. तर इथे तक्त्यामध्ये जर आपण आलो तर उत्पादक बघा वेगळे आहेत. साग, देवदार आणि चंदन. मगाशी बघा त्या ऑप्शनमध्ये होतं साग, देवदार आणि चंदन. तर हे आहेत जंगलातील उत्पादक आणि डेप्टेरोकार्पस. ओके, तर प्राथमिक भक्षकमध्ये थोडे बदललेले आहेत, नॉर्मली बदललेले आहेत की मुंगी असेल, नागतोडा असेल, कोळी, फुलपाखरे. त्यानंतर साप, पक्षी, कोल्हा, सरडे हे आपण मगाशी वाचलंय. वाघ, चित्ता हे आपण मगाशी वाचलंय. इथे फक्त पॉलिकॉर्पस आपल्याला दिलेलं आहे आणि अजून वेगवेगळ्या प्रकारच्या विघटकांची देखील नावं आहेत. आता मित्रांनो, इथे आपल्याला तक्ता दिलेला आहे पूर्ण करण्यासाठी. कदाचित या तक्त्यावर देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात, आपण त्या सगळ्यासाठी रेडी राहूयात. मग बघा आता, गीर राष्ट्रीय उद्यान आहे, अभयारण्य आहे आणि राज्य कोणतं, तर गीर हे गुजरात आहे. ओके, पुढे देखील याचा एक संदर्भ येणार आहे. दाचीगाम. आता हे दाचीगाम हे जे अभयारण्य आहे तर हे जम्मू काश्मीरमध्ये आहे.
ओके, जम्मू काश्मीरमध्ये. रणथंबोर जे आहे ते राजस्थानमध्ये आहे. त्यानंतर दाजीपूर जे आहे ते महाराष्ट्रामध्ये आहे. काझीरंगा जे आहे ते आसाममध्ये आहे. काझीरंगा आसाम, गेंडा प्रसिद्ध आहे, माहिती आहे तुम्हाला. सुंदरबन आहे हे पश्चिम बंगालमधील आहे. ओके, पश्चिम बंगाल. मेळघाट आहे अमरावतीमध्ये, महाराष्ट्रामध्ये आहे. मेळघाट वाघांसाठी आहे देखील. पेरियार आहे हे केरळमध्ये आहे. मग यावर आता कुठलाही प्रश्न येऊ दे, आपण तयार आहोत. पण इथे प्रश्न काय विचारतील, जोड्या लावा विचारतील, कोणाचं राज्य कुठलं आहे, तर असे जोड्या लावा झाले किंवा थोडं गाळलेल्या जागांच्या फॉर्ममध्ये पण तयार करू शकतात. तर इथे अनेक प्रश्न आपल्याला तयार करता येतील. परंतु प्रश्न तयार करण्यापेक्षा हा जो चार्ट आहे हा आपण परफेक्ट करूयात, कोठे काय आहे. पुढे जातो. आता एक महत्त्वाचा पाठ आला की जिथे अनेक वेळा प्रश्न विचारले आहेत. तर इथे बघा, आता भारतात सुमारे किती अभयारण्ये व राष्ट्रीय उद्याने आहेत, तर त्याचं उत्तर आहे 520. ओके, आता पांढरा बिबट्या या अत्यंत दुर्मिळ प्राण्यांचे रक्षण करण्यास सर्वात मोठे अभयारण्य द ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क. आता तुमच्या लक्षात येईल की हिमालयन आलं आणि हे आहे हिमाचल प्रदेशमध्ये, HP, हिमाचल प्रदेशमध्ये. मग हिमालय कसं आहे, बर्फ आहे, पांढरा शुभ्र आहे, म्हणून तिथे पांढरा बिबट्या असं आपण लक्षात ठेवूयात. ओके, इथेच तुमचे 5 प्रश्न तयार होत आहेत आणि हे उलटसुलट फिरून आत्तापर्यंत इथे 4 प्रश्न विचारलेले आहेत. म्हणून हा माहीत आहे का तुम्हाला, हा चार्ट अतिशय इथे महत्त्वाचा आहे. पुढे बघा, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम, आसामचा एकशिंगी गेंडा. आणि इथे एक प्रश्न तयार होईल की पूर्ण भारतामधील किंवा जगात सापडणाऱ्या भारतीय एकशिंगी गेंड्यापैकी 2/3 गेंडे हे भारतात कुठे आहेत, तर काझीरंगामध्ये आहे. ओके, जगात सापडणाऱ्या भारतीय एकशिंगी गेंड्यापैकी 2/3, जवळजवळ 66 ते 67% एवढे गेंडे आसाममध्ये आहेत. भरतपूर अभयारण्यात पान पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. भरतपूर. ओके, आता हे भरतपूर देखील कुठे आलं, तर राजस्थानमध्ये आहे. ओके, भरतपूर राजस्थानमध्ये आहे. आणि इथे आपण असं लक्षात ठेवा, पूर आणि त्याचा संबंध पान, पूर पाणी, पान पक्ष्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. हे फक्त लक्षात ठेवण्यासाठी आपण ट्रिक वापरतोय. ओके, रणथंबोरचे अभयारण्य, पट्टेदार वाघ, वाघ कसा पळतोय रण, म्हणून रणथंबोर अभयारण्य, पट्टेदार वाघ. तसं बिबट्या पण पळतोय, पण पांढरा बिबट्या म्हटलंय म्हणून हिमालय पांढरा शुभ्र बर्फ म्हणून पांढरा बिबट्या. गुजरातमधील गिरचे जंगल, मगाशी संबंध आला आशियाई सिंह. गुजरातमधील गिरच्या जंगलात आशियाई सिंह. बघा किती प्रश्न तयार झाले इथे, एकूण 6-7. आपल्याला पाहिजे तेवढे प्रश्न आपण फिरून तयार करू शकतोय. हा IMP पार्ट आहे असं आपण थोड्या वेळासाठी म्हणूया. तसं आपण आत्तापर्यंत जी चर्चा केली ते सगळंच IMP आहे. मग आता पुढच्या आपण परिसंस्थेकडे जातोय. तिसरी परिसंस्था जलीय परिसंस्था. ओके, 71% भूभाग पाण्याने आहे, प्रश्न तयार झाला. 29% जमीन आहे. आणि इथे 3 परिसंस्था आपल्याला दिलेल्या आहेत, त्यापैकी आपण 2 परिसंस्था बघणार आहोत. एक आहे गोड्या पाण्यातील परिसंस्था आणि दुसरी आहे खाऱ्या पाण्यातील परिसंस्था. खाऱ्या आणि खाडीची परिसंस्था. आता खाऱ्या पाण्यातील आणि खाडीची परिसंस्था साधारणतः तिथले जे काही जल प्राणी आहेत ते सारखेच असतात. ओके, मग आपल्याला गोड्या आणि खाऱ्या पाण्याचं बघायचं आहे. त्यातलं पहिलं आपण बघतोय गोड्या पाण्यातील. मग गोडे पाणी कुठलं आलं, नदी आलं, तळे आलं, सरोवर आलं. आणि आता हे जे प्राणी आहेत ते कसे जगतात, तर नदी असेल किंवा पाण्याचा प्रवाह असेल याच्याद्वारे ऊर्जा संक्रमण होते. म्हणजे लागणारी ऊर्जा, म्हणजे ज्यामध्ये ऑक्सिजन असेल किंवा जे पोषकद्रव्य गरजेचे आहेत ते त्याच्यातून मिळतात. आणि जलभागाच्या तळावर असंख्य विघटक असतात. ओके, आणि हे विघटक काय करतात, तर वनस्पती आणि प्राण्यांच्या मृत शरीराचे विघटन करतात. ओके, आणि त्याचं अजैविक घटकात रूपांतर करतात. पुन्हा एकदा आपण गोडे पाणी कुठे असते, नदी, तळे, सरोवर. आणि हे पाणी काय परिसंस्थेतील घटक काय करतात, तर नदीद्वारे किंवा पाण्याच्या प्रवाहाद्वारे ऊर्जा
संक्रमण करतात. जलभागाच्या तळावर असंख्य विघटक असतात आणि हे विघटक काय करतात तर वनस्पती असतील, जल वनस्पती, जल प्राणी असतील यांच्या मृत शरीराचे विघटन करतात आणि अजैविक घटकात रूपांतर करतात. पुन्हा एकदा मगाशी म्हटल्याप्रमाणे काय आलं, उत्पादक आलं. यामध्ये पान वनस्पती आहे, युलोथ्रिक्स आहे, हायड्रिला आहे, अझोला, निटेला, टायफा, पिस्टिया, इकॉर्निया. ओके. आता प्राथमिक भक्षक कोण? पान कीटक, गोगलगाय, ॲनलिडस, गांडूळ वगैरे. त्यानंतर द्वितीय आलं लहान मासे, बेडूक. तृतीय आलं मोठे मासे, मगर, बगळे. आणि मग विघटक कोण? जीवाणू, बुरशी. ही क्रिया सतत चालू राहते. आता आपण येतोय दुसरं त्याच्यातला ब पाठ, खाऱ्या पाण्यातील सागरी परिसंस्था. तर इथे या परिसंस्थेत सागरी वनस्पतींची वाढ कोणावर डिपेंड असते? शैवालावर असते. पुन्हा लहान मासे, झिंगे हे काय झाले? प्राथमिक भक्षक झाले इथे. त्यानंतर मोठे मासे हे काय झाले? द्वितीय भक्षक झाले. ओके. समुद्रात पोषक द्रव्य, सागर तळावर यांची विघटन होते. मृत वनस्पती, मृत प्राणी असतील, टाकाऊ पदार्थ असेल, हे सागर तळावर जमा होतात आणि सूक्ष्मजीव त्यांचे विघटन करतात. सेम गोड्या पाण्यातील आहे तसंच खाऱ्या पाण्यातील आहे, फक्त त्यांचे जे मेनली उत्पादक प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक आणि विघटक हे थोड्या प्रमाणात वेगळे असतात. ओके. पुढे जातोय आपण. आता बघा, मानवी हस्तक्षेपामुळे परिसंस्थाचा ऱ्हास झालेला आहे. मग यामध्ये फार काय आपल्याला डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्हाला त्या परिसंस्थेबद्दल माहितीच आहे की कुठले घटक या सगळ्या परिसंस्थांवर इफेक्ट करतात. त्यात पहिला आहे लोकसंख्या वाढ व संसाधनांचा वाढलेला वापर. आता बघा, निसर्गाकडून बेसुमार साधन संपत्ती मानव स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी घेत राहिला आणि जीवनशैली बदलत गेली, त्यामुळे परिसंस्थाचा ऱ्हास होत चाललेला आहे. मग पहिलं मेन रिझन काय आहे? लोकसंख्या वाढ व संसाधनांचा वाढलेला वापर. दुसरं आहे बघा शहरीकरण. ते तर आपल्याला माहितीच आहे की खूप प्रमाणात ग्लोबलायझेशन झालं आहे. यामुळे सर्व काही बदल होत चाललेले आहेत आणि आता आपण बघतो की टेम्परेचर खूप वाढलेलं आहे. त्यानंतर औद्योगिकरण आणि वाहतूक आहे. मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण होतं आहे, ट्रान्सपोर्टेशन वाढलं, व्हेकल्स, गाड्यांची संख्या देखील वाढलेली आहेत, रेल्वे मार्गाचे जाळे देखील वाढत चाललेले आहे. पर्यटन, खूप मोठ्या प्रमाणात लोक पर्यटनासाठी बाहेर पडतात आणि ते अजून अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी स्थानिक परिसंस्थेवर त्याचा परिणाम होत असतो. त्यानंतर मोठी धरणे आहेत, तर मोठ्या धरणांमुळे गरजेचे पण आहेत, पण मोठ्या प्रमाणात जमीन देखील पाण्याखाली जाते आणि मग जे काही जंगले आहेत, गवताळ प्रदेश आहेत, त्यांचं जलीय परिसंस्थेमध्ये रूपांतरण होतं. मित्रांनो, या धड्यामध्ये आपण खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी बघितलेल्या आहेत आणि डेफिनेटली तुम्हाला या लेक्चरमधून 1 गुण मिळणारच आहेत. येथे मी जे अंडरलाईन केलेले भाग आहेत तेवढंच अंडरलाईन करून तुम्ही पुन्हा पुन्हा वाचलात तरी तुम्हाला याच्यामध्ये चांगले गुण नक्कीच मिळतील. व्हिडिओला शेअर करायला विसरू नका.